हॅलो फ्रेंड्स, हल्ली वाचायला वेळ मिळत नाही ना? डोंट वरी, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ऑडिओ बुक्स. आता तुम्ही बिझी शेड्यूलमध्येही पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग आता आपण ऐकूया श्यामची आई, रात्र 15वी, रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधू संतांच्या गोष्टी सांगायचो. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मकर केले होते, त्याला बेगड लावून वगैरे ते सजवले होते. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेविला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्ये थोडीच होती. घरातील रिकामा डब्बा घेऊन आम्ही तो जोरजोराने वाजवत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले, भजन करी ती लहान मुले. विठोबाला वाहिली माळ, भजन करी ती लहान बाळ, वगैरे कितीतरी भजने म्हणत आम्ही नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू. गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगज्जीवना. प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आता सत्वर. द्रौपदी लज्जा निवारणा, पांडव रक्षका मधुसूदना. गोपीजन मानस रंजना, पावे आता सत्वर. अनाथनाथा रुक्मिणी वीरा, भीमा तीरवासी विहारा. जगद्वंद्या जगदुद्धारा, पावे आता सत्वर, वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो. मराठी 5वीत मी होतो. वय 11 वर्षाचे होते नव्हते, परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती. निर्जळी एकादशी मी करावयाचा, परमेश्वराचा जप करावयाचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा. कथा सारामृत या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एका ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेन, मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळेची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30च्या सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत असू. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका बसत असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुलेच जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डब्बे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बनवण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसास ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदमून गेला. आम्ही मत्त झालो होतो.
प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना. काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे? त्यांनी बंद नको का करायला? अहो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरजोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलवले व त्याला ते म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद करा, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली. आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करत आहोत. तू ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागवलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला, श्याम, देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे. माझा एक मित्र म्हणाला, अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि ह्या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसले रे भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबविले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो. नुसते नाव कंटाळा आणतील, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम आडून बसू नये. वाजविणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा व वाजविणे हेच आवडते? श्याम, ज्या पूजेमुळे उगीच दुसऱ्यांना त्रास होतो ती कसली ती पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेला आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेला आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केले तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा तू, आता हे नाही हो गलका करणार. असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला. मोठे आले ढुड्डाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजन देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच गावी गावच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरेना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणू व नुसत्या टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यात काय आहे? श्याम, तू भित्रा आहेस. आपल्याला नाही आहे आवडत, बापू म्हणाला. यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले.
त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावं लागेल. धन्यवाद.